शुभ दुपार मित्र हो. जय श्रीकृष्ण, जय शिवराय. तर मी चाललो आहे आपल्या कोल्हापूरपासून 15 किलोमीटर असणाऱ्या कसबा बीड या गावात. तर या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतो आहे. तर अनेक काही वैशिष्ट्याने संपूर्ण असं गाव आहे. तर माझ्यासोबत आज असणार आहे आपल्या शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडो, आमचे लाडके सागर कडो. तर दादा, आपल्या या गावाबद्दल काय माहिती आहे ती पुढं तुला द्यायचीच आहे, पण थोडक्यात आता काय सांगता येईल काय? सोन्याचा पाऊस पडणारं गाव अशी ख्याती असलेलं हे गाव आहे आणि जिथं फक्त सोन्याचा पाऊस पडतोय. म्हणजे नेमकं काय होतंय ते पण आपण बघणारच आहे. पण प्रचंड असा ऐतिहासिक ठेवा आणि ऐतिहासिक वारसा या गावाला लाभला आहे. तो नेमका काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ओके, तर जातो आहे आम्ही त्याच रोडवरती आहे. त्या गावापासून आम्ही कमीत कमी एक 5-6 किलोमीटर अलीकडे आहे. तर जाऊयात आपण गावात आणि बघूयात काय जो काय ऐतिहासिक ठेवा आहे किंवा सोन्याचा पाऊस जे काय पडतोय किंवा सोनं गावते का आपल्याला ते बघूयात. चला. मित्रांनो, आम्ही पोचलो आहे कसबा बीडमधल्या गावात आणि एंट्रीला जे गणपतीचं मंदिर आहे ते गणपतीचं मंदिर बघितलं. भव्य अशी गणेश मूर्ती आहे आणि मेन म्हणजे त्या गणपतीच्या मुकुटाच्या मागच्या साईडला कीर्तिमुख कोरलेलं आहे. ॲक्च्युली जर बघितलं आपण तर सुरुवातीलाच उंबऱ्यावरती, कुठल्याही मंदिराच्या सुरुवातीला उंबऱ्यावरती कीर्तिमुख कोरलेला असतं, पण ह्या गणपतीच्या मुकुटाच्या मागच्या साईडला आहे. हे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. मित्रांनो, मी कसबा बीडपासच्या जे काही महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरापासून थोडं पुढं आल्यानंतर मला अनेक मंदिर पाहायला मिळालं. त्या गणपती मंदिरच आहे पण. तर इथं महादेवाची पिंड, नंदी आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी आणि त्यांच्या साईडला बरोबर आपल्याला गणपती पाहायला मिळतात. पण इथं एक वैशिष्ट्य आहे की 3 गणपती एकाच ठिकाणी आहेत. तर ह्याचा आता काय इतिहास असेल किंवा याची काय माहिती असेल ते आपण आपल्या सागरदादाकडे घेऊया. हो का, हे असं आहे. तर इकडे हे असे एका मस्तपैकी दगडावरती किंवा शिवपिंडीच्या समोरच असे 3 गणपती एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि इकडं आहे शिवपिंड, आनंदी शिवपिंड आणि हे विठ्ठल रुक्मिणी इथं वर आहेत. तर याचा जे काय इतिहास असेल, याची जी काय माहिती असेल ते आपण सागरदादाला विचारूया. आता आलो मी कसबा बीडमधल्या ज्योतिबा मंदिरमध्ये. या मंदिराची आणखी एक ओळख आहे, ते आपण आपल्या सागरदाकडं जाणून घेऊया. तर ती काय ओळख आहे? या मंदिराला स्थानिक लोक ज्योतिर्लिंग मंदिर म्हणतात. या मंदिरातील मूर्ती आणि दख्खनचा राजा ज्योतिबाची मूर्ती, या दोन्ही मूर्त्यांच्या हातामध्ये जी आयुध आहेत म्हणजे शस्त्र आहेत, ती दोन्ही शस्त्रांमध्ये अतिशय साम्य आहे. म्हणजे ती एकसारखी आहे. कदाचित त्यामुळेच याला ज्योतिबाचं मंदिर किंवा ज्योतिबाची मूर्ती असल्यामुळं म्हणतात. पण इतिहास अभ्यासकांच्या मते भैरव साधनेतले जे 64 भैरव आहेत त्या भैरवांपैकी एक भैरव ती ही मूर्ती आहे असं इतिहास अभ्यासकांचं मत आहे. कारण आयुधांच्या मध्ये असलेलं साधर्म्य सोडलं तर या जो मूर्तीचा प्रकार आहे तो त्या 64 भैरवांपैकी एक असलेल्या भैरवाच्या मूर्तीचा प्रकार आहे. त्यामुळे ही मूर्ती भैरवाची असण्याची सुद्धा शक्यता आहे असं इतिहास अभ्यासकांचं मत आहे. पण पंचक्रोशीचं देवस्थान ज्योतिबा आहे आणि तसेच या मूर्तीच्या आणि ज्योतिबाच्या हातातली आयुधांचं साधर्म्य, त्यामुळे या मंदिराला इथले सगळे लोक भक्तिभावानं ज्योतिबाचं मंदिर म्हणतात. हे आहे लक्ष्मी तलाव. तर याच तलावाच्या काठावरती महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्याच मंदिरावरून ह्या तलावाला लक्ष्मी तलाव असं नाव पडलं असावं. तर आपल्या ह्या मंदिरातील मूर्ती जी काय आहे ती आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीला साम्य अशी दिसणारी आहे. त्यामुळे ही मूर्ती विशेष आहे. तर मित्रांनो, आत्ता येऊन मी पोचलो आहे कसबा बीड गावातल्या मेन मंदिरात
आणि हे मंदिर खूप भव्य असं आहे आणि आपल्या शिवशक्ती प्रतिष्ठाननं जे काय स्मारक उभा केले तर या मंदिराच्या मागच्या साईडला आहे ते पण आपण बघूयात आणि ह्या गावाची जी काय ऐतिहासिक जे काय खजिना म्हटलं जातं ते खजिनासुद्धा आपण सागरदादाकडून त्याची माहिती आपण घेऊयात. तर चला लवकरात लवकर जाऊयात आपण आणि ती माहिती घेऊयात. या गावचं आराध्य दैवत कल्लेश्वराचं मंदिर, त्या मंदिरामध्ये आता आलो आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेऊया आणि इथून पुढं आपला प्रवास कंटिन्यू करूया. तर या मंदिराचं अनेक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे आपण मंदिरात ज्या वेळेला आत येतो त्यावेळेला आपल्या डाव्या साईडला एका स्तंभाच्या मागच्या साईडला आपल्याला 108 पिंडी पाहायला मिळतात. त्या पण आपण पाहूयात, तुम्हाला दाखवतोय बघा. ह्या 108 पिंडी आहेत आणि एक छोटीशी अशी मोठी पिंड आहे. भावानो, आपली जी काय भारतीय शिल्पकला जी काय ती किती सूक्ष्म आहे किंवा किती सुंदर आहे ते तुम्हाला दाखवतो बघा. कसबा बीडच्या मंदिरात आल्यानंतरनं कल्लेश्वराच्या की दरवाजेच्या बरोबर मागच्या साईडला आपल्याला एक अशी 2 सैनिक लढा लागल्यात, त्या आपल्याला ते पाहायला मिळते आणि दुसऱ्या सैनिकानं ह्या सैनिकाच्या पोटामध्ये वार केलेला आहे. तर ही तलवार आहे, तर ती हिकंड बाहेर आलेलं आपल्याला दाखवलेलं आहे. तर असे सुबक सुंदर असं शिल्प आपल्याला या मंदिरात पाहायला मिळते. कल्लेश्वराच्या मंदिराच्या उजव्या साईडलाच आपल्याला शिवपंचायत मंदिर पाहायला मिळते. तर इथं आतमध्ये गेल्यानंतरनं आपल्याला महादेवाची पिंड, इकडं उमा, शंकर, गणपती, कार्तिकेय हे आपल्याला सगळं पाहायला मिळतं. तेव्हा इथं वर आहे सगळं आहे. तर भावानो, मी आता मंदिराच्या मागच्या साईडला आलो आहे आणि ह्या गावातील एक मोठं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण स्मारक आपल्याला इथं पाहायला मिळते. तर हे स्मारक हे जे काय स्मारक आपल्याला पाहायला मिळते हे आपल्या शिवशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिलं स्मारक आपल्याला हे पाहायला मिळते, विरगळ स्मारक. तर हे जे काय विरगळी ह्या होत्या आम्ही आणल्या ते स्मारक उभा करण्यासाठी. तर त्यावेळेला मी प्रत्यक्षात इथं होतो. या क्रेन एक स्मारक जे विरगळ आहे ती उचलून आम्ही इथं आणले आणि या चौतऱ्यावरती तिला आपण अशी उभे केल्या. तर हे विरगळ स्मारक ह्या गावातील मोठं आणि महाराष्ट्रातील पहिलं आपल्या संस्थेने केले. त्यामुळं खूप असा आनंद पण होतोय आणि खूप भारी वाटते की इथं आल्यानंतर प्राऊड फील होते की आपल्या संस्थेनं हे स्मारक उभा केले आणि महाराष्ट्रातील पहिलं आहे. भावानो, हे विरगळ स्मारक उभा करताना जे काय आम्ही संघर्ष केला आहे, ज्या कशा आणल्यात ते तुम्हाला थोडीशी झलक मी त्यावेळी व्हिडिओ शूट आम्ही करून ठेवलेलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे आम्हाला शक्य झालं आमच्या सागरदादांना, कारण की आमच्या शिवशक्ती प्रतिष्ठानचे जे काय सर्व डाटा वगैरे सगळं सांभाळून ठेवायचं काम आमचा सागरदादा करतोय. तर खूप मस्त आहे आणि आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी जे काय आहे ते आम्हाला सागरदादाकडं मिळतं आहे. त्याच्यामुळं आम्हाला सोपं जातं आहे ह्या गोष्टी सगळ्या हँडल करायला किंवा करायला. विरगळ संवर्धन टप्प्यातलं शेवटचं काम आपलं चालू आहे. सगळ्या विरगळी क्लिनिंग करण्यासाठी आपण घेतलेत. निरम्याच्या आणि साबणाच्या पाण्याचं वॉश करतोय आपण या सगळ्या विरगळींना. आपण बघू शकताय सगळ्या विरगळींचं क्लिनिंग सुरू आहे.
तर भावानं तुम्ही आता बघितलंच असेल की आमचा संघर्ष या विरगळ स्मारक उभा करण्यासाठीचा. तर आपण ह्या आता विरगळींची ओळख करून घेऊया. तर चला ओळख करून घेऊया. तर साधारण विरगळींचे 14 ते 15 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये लढाई निर्देशक विरगळ आहेत, सतीशिळा विरगळ आहेत, व्याघ्र विरगळ आहेत. असे विविध प्रकारचे म्हणजे ज्या प्रकारची युद्ध झाली किंवा ज्या प्रकारचे प्रसंग घडले त्या प्रसंगानुसार ते विरगळी बनवलेले आहेत. इथं आपण बघू शकतोय की हातानं भाले घेऊन लढाई करणारे योद्धे आहेत. इथं घोड्यावर बसून लढाई करणारे योद्धे आहेत. इथं सुद्धा बघितलं तर खंजर घेऊन इथं लढाई चालू आहे. या ठिकाणी ढाल तलवार घेऊन लढाई चालू आहे. या ठिकाणी धनुष्यबाणाची लढाई चालू आहे. इथं जर बघितलं तर 2 वीर घोड्यावर बसलेत आणि भाल्यानी ही लढाई चालू आहे. दोन्ही वीरांच्या हातामध्ये भाले आहेत. इथं ढाल तलवारी आणि खंजिराची लढाई चालू आहे. या ठिकाणी तलवारींचं युद्ध चालू आहे. या ठिकाणी सुद्धा ढाल तलवारींचं युद्ध आहे. इथं एक वीर घोड्यावर बसलाय आणि एक वीर उभा राहून युद्ध करतोय. या ठिकाणी बघण्याजोगी विरगळ आहे की एक वीर घोड्यावरून युद्ध करतोय आणि एक वीर हत्तीवरती विराजमान झालेला आहे. कदाचित ही सेनापतीची विरगळ असू शकते. हे हातघाईची लढाई आहे. याच्यामध्ये वीर भाल्यानी लढतोय आणि इकडं धनुष्यबाणाचा सुद्धा वापर झाला, इकडे तलवारीचा वापर झालाय. याच्यामध्ये सुद्धा तलवारीची लढाई आहे. याच्यामध्ये तलवार, धनुष्यबाण. तर याच्यामध्ये ही आयुध कोरलेली आहेत. सगळ्यात महत्वाची विरगळ म्हणजे ही विरगळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला ही गायी किंवा काही पशु आहेत, जनावर आहेत, त्यांचं शिल्पांकन दिसतंय आणि इथं हा वीर लढतोय. याचा अर्थ ही पशुधन म्हणजे गोधन विरगळ आहे. गाई गुरांच्या संरक्षणासाठी जो वीर लढला तर त्याच्या स्मरणार्थ बनवलेली ही विरगळ आहे. विरगळ वाचायची कशी तर त्याचे 3 कप्पे असतात. पहिल्या कप्प्यामध्ये खालच्या बाजूला आता इथं जो हा खालची बाजू आहे याच्यामध्ये वीर लढताना दाखवलाय. त्याच्यानंतर त्या वीराचं स्वर्गरोहण दाखवलंय. त्याला अप्सरा किंवा जे काही गण आहेत ते स्वर्गाकडे घेऊन जात आहेत आणि तो स्वर्ग प्राप्ती त्याला झालेली आहे. म्हणजे तो इथं शिवपिंडीची पूजा करतोय. याचा अर्थ तो स्वर्ग प्राप्ती झालेली आहे. तर असं युद्धामध्ये वीरमरण आलेल्या योद्ध्याला स्वर्गप्राप्ती होते. त्याचं हे शिल्पांकन म्हणजे विरगळ आहे. ज्या योद्ध्याचा पराक्रम इतका प्रचंड आहे की चंद्र सूर्य असे तोपर्यंत त्या पराक्रमाची नावलौकिक राहील किंवा जाण राहील. त्या विरगळीवरती असं चंद्र सूर्याचं चिन्ह कोरलेलं असते की हा खूप मोठा पराक्रम आहे की चंद्र सूर्य असे तोपर्यंत हा पराक्रम जिवंत राहील. असे वेगवेगळे प्रकार विरगळींचे असतात आणि त्या पद्धतीनं आपण त्या वाचायच्या असतात. तर भावानं ह्या ज्या काय मागं विरगळी बघतोय आपण तर या आता उभ्या केल्यात. पण ह्या विरगळी कशा आणल्यात किंवा काय आणल्यात याची सविस्तर माहिती आपण सागरदादाकडं घेऊयात. हे जे स्मारक आहे हे निश्चित आमच्यासाठी एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. कारण हे स्मारक आपल्या शिवशक्ती प्रतिष्ठान ही संस्था आणि कसबाबीड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानातून उभं केलं. या ज्या मागं तुम्हाला एवढ्या विरगळी दिसतात त्या विरगळी इथं नव्हत्या. तर त्या गावामध्ये अशा विविध ठिकाणी विखुरलेल्या होत्या. कुणाच्या परड्यात, कुणाच्या शेतात, कुठेतरी माळावरती. तर या सगळ्या विरगळी आम्ही ग्रामस्थांची पहिल्यांदा परमिशन घेतली, त्यांना विरगळींचं महत्त्व सांगितलं आणि त्याच्यानंतर याच्या कामाला सुरुवात केली. या विखुरलेल्या सगळ्या विरगळी आम्ही गोळा केल्या, त्या इथं आणल्या. त्यानंतर इथं कट्टा बांधण्यात आला आणि त्या कट्ट्यावरती क्रेनच्या साहाय्यानं, कारण या काय सोप्या नाहीत, एवढ्या वजनाच्या आहेत, तर क्रेनच्या साहाय्यानं त्या याच्यावरती फिट केल्या. त्याच्यानंतर पावसापासून उन्हापासून संरक्षण होण्यासाठी त्याच्यावरती शेड, त्या स्मारकाची रंगरंगोटी, त्याला सुरक्षेच्या कारणास्तव ग्रिल, असं सगळं काम जवळपास 2017च्या शेवटपासून ते 2019च्या मार्च महिन्यापर्यंत हे चालू राहिलं आणि जवळपास 1.5-2 वर्षामध्ये ही सगळी मेहनत करून आम्ही शिवशक्ती प्रतिष्ठान आणि कसबाबीड ग्रामस्थांच्या मदतीनं हे विरगळींचं स्मारक उभं केलं आहे. या स्मारकाचं काम चालू असताना प्रत्येक विरगळ स्मारकाच्या मोहिमेमध्ये अक्षयसुद्धा याच्यात इन्व्हॉल्व होता. तो प्रत्येक मोहिमेला इथं यायचा आणि हे काम करायचा. तर सगळ्यांच्या मेहनतीतनं महाराष्ट्र राज्यातलं हे पहिलं स्मारक उभा केलं आहे. इथं कोणताही विरगळ अभ्यासक आला तर त्याला या विरगळी म्हणजे काय, त्यांची माहिती, त्यांचे प्रकार किती असतात, हे सगळं तुम्हाला इथं माहिती फलकांवरती वगैरे लावलेलं आहे. तर आमच्यासाठी ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की एक ऐतिहासिक वारसा आम्ही जपला, जोपासला आणि येणाऱ्या कैक पिढ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून हे स्मारक उभा केलं, ज्याच्या माध्यमातून इथून पुढे ज्या काही पिढ्या इथं भेट देतील किंवा या ठिकाणी येतील त्यांना विरगळ म्हणजे काय आणि त्याचं काय महत्त्व आहे हे निश्चितच इथं पाहायला मिळेल. दादा इथं आलेल्या लोकांना विरगळीचं महत्त्व पटवून द्यायला आलं आहे. तर विरगळ वाचायची कशी, विरगळ कशा पद्धतीने असते, तर ते विरगळ इथं उभा कशी केली, तर ती सगळी माहिती द्यायला लागला आहे. या वीराचा पराक्रम इतका मोठा आहे की चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत ह्याच्या पराक्रमाची महती राहणार किंवा महत्त्व राहणार, हा त्याच्या मागचा उद्देश.
तर मित्रांनो, इथं आलेले जे काही पर्यटक आहेत तर त्यांच्या तोंडून आपलं जे काही विरगळ स्मारक आहे ते बघूयात, काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया बघूया आपण काय म्हणतात. नमस्कार. आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस मंदिरात इथं आलो होतो, बाहेर तिथं खूप सारे शिल्प ठेवलेले आहेत, मूर्त्या ठेवलेल्या आहेत. सो आम्ही येताना बघितलं, पण ते मूर्त्यांच्या मध्ये काहीतरी कहाणी असेल असं आम्हाला वाटलंच नाही. आम्ही फक्त चित्र आहे असंच कोरलंय म्हणून तसंच पुढे आलो. पण इथं आल्यावरती इथं फलक लावलेत आणि काही शिल्प लावलेली आहेत. त्या शिल्पांना काय म्हणायचं हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. सो इथं ही जी शिल्प आहेत त्यांना विरगळ म्हणतात. हे इथं आल्यावरती आम्हाला कळालं विरगळ म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय हे या फलकांवरती लावलेलं आहे. आणि जी शिवशक्ती प्रतिष्ठान आहे त्यांनी ही सगळी शिल्प छानपैकी संवर्धन करून ठेवलेली आहेत. ॲक्च्युली त्यामुळे जी पिढी आहे आत्ताची किंवा याच्या पुढचीही त्यांना विरगळ म्हणजे काय हे समजेल आणि त्यांचं महत्त्वही कळेल. या गावची जी प्रमुख ओळख आहे ती म्हणजे इथं पडणारा सोन्याचा पाऊस. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, सोन्याचा पाऊस म्हणजे खरोखर सोनं पडतंय का हो पावसात? तर तसं नाही आहे. ती एक म्हण आहे आपल्या बोलीभाषेतली. या गावामध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या मृग नक्षत्रामध्ये म्हणजे पहिल्या पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर इथल्या नागरिकांना एक सोन्याची छोटी छोटी नाणी सापडतात, ज्याला इथली लोक बेडा असं म्हणतात, सोन्याचा बेडा. तर कुणालाही सापडतात ती या गावातल्या शेतात काम करणाऱ्यांना, माळावर जाणाऱ्यांना. त्यामुळं पावसाळ्याच्या मृग नक्षत्रातच ही सोन्याची नाणी सापडतात. त्यामुळे इथं या गावाला सोन्याचा पाऊस पडणारं गाव अशी एक आख्यायिका आहे. आणि खरंच आत्तापर्यंत जवळपास 150-200 तरी सोन्याची नाणी इथं सापडली असतील इथल्या लोकांना, म्हणजे बऱ्याच वर्षापासून. ती काय एका वर्षात सापडलेली नाही. आणि ती प्रत्येक इथल्या व्यक्तीच्या घरामध्ये आहेत. कुणी देवाऱ्यात पुजलेले आहेत, कुणी जतन करून ठेवलेले आहेत, कुणी त्याचे लॉकेट बनवलेत, कुणी अंगठीमध्ये ते बेडे धारण केलेत. तर त्या इथल्या लोकांनी तो ठेवा जतन केला आहे आणि जोपासून ठेवला आहे. येणारे कैक पिढ्या असतील त्यांना दाखवण्यासाठी, त्यांना समजवण्यासाठी. तर त्याच्यामागचं कारण असं आहे की हे गाव शिलाहार राजाची राजधानी होते, लष्करी ठाणं होतं. आणि ज्यावेळी शिलाहार राजे इथून देवाच्या दर्शनासाठी म्हणजे सातेरीला असेल किंवा गावातली जी मंदिरं आहेत, तर ज्यावेळी त्यांची पालखी निघायची तर त्यावेळी हे राज्य इतकं समृद्ध आणि सदन होतं की त्यांच्यावरती ही सोन्याची नाणी म्हणजे हे जे बेडे सापडतात आत्ताचे किंवा सोन्याची फुलं असतील ही उधळली जायची. म्हणजे किती प्रचंड प्रमाणात इथं साधन म्हणजे धन दौलत किंवा सुबत्ता नांदत असेल याचा विचार करणंच म्हणजे खरोखर आश्चर्यचकित आहे. आणि त्यामुळं त्या काळी जे एवढं सोनं नाणं वगैरे जे उधळलं असेल ते काळाच्या उदरामध्ये कुठंतरी गडप झालं, कुठंतरी दबलं गेलं. आणि आज कालांतराने एवढ्या वर्षानंतर ते असं मृग नक्षत्रामध्ये पाऊस जेव्हा पडतो त्यावेळी ते कुठंतरी असेल जमिनीमध्ये किंवा काय, तर ते नजरेस पडतं आणि ते इथल्या लोकांना सापडतं. म्हणूनच या गावाला सोन्याचा पाऊस पडणारं गाव अशी एक आगळी वेगळी ओळख या कसबा बीडची आहे. जसं हे विरगळींचं गाव आहे तसं हे सोन्याचे बेडे सापडणारं, सोन्याचा पाऊस पडणारं गाव म्हणून सुद्धा या पंचक्रोशीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आपण आता या मंदिरातून बाहेर पडतोय. आता जाता जाता आपण गजलक्ष्मीचं जे काय मंदिर आहे ते पाहायला चाललोय. तर चला जाऊया आपण. तर गजलक्ष्मी मंदिर बघायला आम्ही चाललोय आणि आपली भटकंती आता शेवटच्या टप्प्यावरती आहे. तर मित्रांनो, ह्याच गावामध्ये ज्ञानेश्वर मंडप म्हणून एक ठिकाण आहे, ते मंदिर आहे. तर आपल्याला ते पाहायला मिळते बाहेरून. तर त्याच मंदिरात आत आल्यानंतर ना तिथं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या मागं विठोबा रखुमाई आहेत आणि त्यांच्याबरोबर साईडला आपल्याला एक गजलक्ष्मीचं शिल्प पाहायला मिळते. तर माझ्या बघण्यात तरी महाराष्ट्रात एवढं मोठं शिल्प कुठंच नाही आहे. तर मी तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवतो, तर तुम्ही ते बघा. खूप मोठं असं शिल्प या गावामध्ये आहे. तर हे गाव खजिन्यांचं आहे, पूर्ण ऐतिहासिक खजिन्यांचं गाव आहे.
तर मित्रांनो, या व्हिडिओची सांगता आपण इथंच करूयात. तर आपण दादा पहिल्यांदा सागरदादाचा आभार मानूयात की आपल्याला वेळात वेळ काढून सागरदादानं आज आपला दिवस पूर्ण तर या गावाला आपण दिलेला आहे. तर सागरदादा आभार वगैरे काही मानू नका. अक्षय आमच्या संस्थेचा स्थापनेपासूनचा सदस्य आहे. बऱ्याच कार्यांमध्ये इथं बिरगळचं कार्य असेल किंवा काय असेल तो ॲक्टिव्ह आहे. आता एक काही 2-3 वर्ष झाली कामाच्या निमित्तानं किंवा ह्याच्या निमित्तानं त्याला जास्त सहभागी होता येत नाही, पण तो पुन्हा ॲक्टिव्ह झाला आहे याचा खूप आनंद आहे. आणि असेच चांगले व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत इथून पुढे सुद्धा पोचवेल. तर कसबा बीडच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी अनेक ठिकाणं, रहस्यमयी ठिकाणं किंवा अल्पपरिचित ठिकाणं, ऐतिहासिक ठिकाणं दडलेली आहेत. आम्ही शिवशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी अक्षय आमच्यासोबत ट्रेकिंगला असतोच, तर भटकंती करतच असतो. पण आता त्या निमित्तानं का होईना अक्षयच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी ठिकाणं तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. पण आठवणीनं त्याचं जे चॅनल आहे यूट्यूबवरती अक्षय वरेकर ब्लॉग ते सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्या व्हिडिओवरती तो जी काही ही मेहनत घेतोय तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी त्याला कमेंट नक्की करा. 100% धन्यवाद. दादानं सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर खूप भारी आपण व्हिडिओ करू. आणि दादाचं आपल्याला मार्गदर्शन कायमस्वरूपी असते. तर कुठं काय आपल्याला माहीत नसेल माहिती तर आपण दादाला प्रत्येक वेळेला विचारतो की दादा ह्याची माहिती काय, तर दादा एका फोनमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करतो. तर बघा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.